चॅनेलवर नवीन आहात तर आधी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या। मी श्रीरामपूरचा राहणारा आहे। इथून शिर्डी फक्त 30 किमी अंतरावर आहे। एकदा निलेशच्या घरी त्याचा मित्र अहमदाबाद येथून शिर्डीस जाण्यास आला होता। शिर्डीत काही दिवस थांबल्यावर निलेशने त्याला त्याच्या घरी येण्याचा हट्ट केला। निलेशच्या हट्टापायी त्याला होकार द्यावा लागला। शेवटी निलेश शिर्डीला जाऊन त्याला घरी घेऊन आला। तेव्हा साधारण दुपारचे 2 वाजले असतील। घरी येताना त्याच्या मित्राने शिर्डीहून ट्रॅव्हल्सबद्दल माहिती काढली होती, जेणेकरून परत अहमदाबादला जायचा त्रास होणार नाही। चौकशी केल्यावर कळले की रात्री 11 वाजताची बस आहे। रात्री जेवण उरकले, पण एवढ्या रात्री मित्राला ट्रॅव्हल्सची बस पकडायला शिर्डीला जावे लागणार होते, म्हणून तो त्याची पल्सर गाडी घेऊन मित्राला शिर्डीला सोडायला निघाला। जाताना त्याला आईने सांगितले होते की या रोडवर खूप अपघात होतात, तू जास्त वेगाने गाडी चालवू नको। पण निलेश काही ऐकणाऱ्यातला नव्हता। त्याच्याकडे पल्सर 220 बाईक होती, म्हणजे वेगळे काही सांगायलाच नको। त्याने अगदी वेगात गाडी पळवली आणि रात्री ठीक 11 वाजता ती बस जिथून सुटणार होती तिथे पोहोचले। पण नंतर त्यांना कळले की बस थोडी उशिरा सुटणार आहे, म्हणून बस जाईपर्यंत निलेश मित्राबरोबर थांबला। साधारण 12 वाजता बस शिर्डीहून निघाली आणि बस सुटल्यावर निलेशही घरी यायला निघाला। रस्त्यात शिर्डीजवळ गणेशनगर नावाचे एक गाव लागते। तिथे एक धोक्याचे वळण आहे। त्या वळणावर खूप अपघात झाले आहेत आणि विशेष म्हणजे दर अमावस्येला आणि पौर्णिमेला तिथे लोकांना वाईट अनुभव येतोच। रस्त्यावरची वर्दळ खूपच कमी झाली होती। त्या वळणावरून जात असताना निलेशला असे जाणवले की रस्त्यात अगदी मधोमध कोणीतरी उभे आहे, म्हणून त्याने गाडीचा वेग थोडा कमी केला। पण हळूहळू पुढे गेल्यावर त्याला तिथे कोणीच दिसले नाही। त्याला वाटले की भास झाला असेल, म्हणून त्याने पुन्हा वेग वाढवला। वेग वाढवल्यावर त्याला वाटले की गाडीवर खूप लोड आलाय। त्याने अजून वेग वाढवला, पण लोड काही कमी होत नव्हता। नंतर अचानक त्याला लक्षात आलं की बाईकवर मागे कोणीतरी बसलं आहे। तोच आपल्या खांद्यावर कोणाचा तरी हात आहे असे जाणवले। घाबरतच त्याने मागे वळून पाहिले आणि त्याची बोबडीच वळली। छातीत एकदम धस्स झाले। एक माणूस त्याच्या बाईकवर बसला होता। त्या माणसाच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या। त्या माणसाला एक डोळाच नव्हता, त्याचे समोरील दातही पडले होते। त्या माणसाच्या चेहऱ्यावर कसले तरी निशाण होते। त्याला पाहून निलेशला कळून चुकले होते की या माणसाचा गणेशनगरजवळ असलेल्या धोक्याच्या वळणावर नक्कीच अपघात झाला असेल। खरे संकट तर अजून यायचे बाकी होते। त्या माणसाने निलेशच्या कानाजवळ येऊन काहीतरी सांगायचा प्रयत्न केला। तो म्हणत होता की मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल, नाहीतर मी मरेन। हे ऐकून निलेश थरथर कापायला लागला। त्याला अतिशय घाम फुटला। त्याने अगदी जोरजोरात हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली, पण त्याचे प्रयत्न निष्फळ ठरले। काही क्षणातच निलेशचा बाईकवरचा कंट्रोल पूर्णपणे सुटला। बाईकचा वेग अचानक वाढायला लागला। निलेश बाईकचा वेग कमी करण्याचा अतोनात प्रयत्न करत होता, पण भीतीमुळे तो काय करतोय हेच त्याला कळेनासे झाले होते। तो माणूस परत म्हणायला लागला, मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल, नाहीतर मी मरेन। मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल, नाहीतर मी मरेन। बाईकवरचा कंट्रोल सुटल्याने त्याचा मोठा अपघात झाला। अपघात झाल्यावर निलेशने त्या माणसाला पाहिले तर तो खूप विचित्र हसत होता। पण निलेशचे नशीब खूप चांगले होते। सुदैवाने इतक्या रात्री एक रुग्णवाहिका एका पेशंटला घेऊन शिर्डीला जात होती। त्या रुग्णवाहिकेच्या चालकाने निलेशला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले। लगेच त्याने गाडी थांबवून निलेशला उचलले आणि शिर्डीच्या हॉस्पिटलमध्ये नेले। झालेल्या अपघातामुळे निलेशचा एक पाय आणि एक हात पूर्णपणे तुटला होता। कित्येक दिवस त्याला साधे उभेही राहता येत नव्हते। त्याने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला। त्याच्या आईने तिथे जाऊन विचारपूस केल्यावर कळले की तो माणूस एका ट्रक खाली येऊन मरण पावला होता। मरणाच्या अगोदर तो लोकांना जीवाच्या आकांताने ओरडून म्हणत होता
की मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला, नाहीतर मी मरेन. पण कोणीच त्या माणसाची मदत केली नाही. तेव्हापासून तो माणूस त्या रोडवरून ये जा करणाऱ्या लोकांना अडवून मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला असे म्हणत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना असा काही अनुभव आला आहे का? आम्हाला नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.